ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्रोते हो, आज अधिक महिन्याचा 5वा दिवस. आज आपण ऐकणार आहोत पुरुषोत्तम मासाची म्हणजेच अधिक महिन्याच्या 5व्या दिवसाची कथा. तर आपण श्रीहरी विष्णूला वंदन करूयात आणि कथेला सुरुवात करूयात. तर श्रोत्यांनो, एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की धोंडे महात्म्य अध्याय ऐकल्याने किंवा वाचल्याने मनुष्याच्या जीवनातील दुःख पाप नष्ट होऊन मनुष्य पुण्यकर्माच्या भागीदार होऊन मोक्षप्राप्तीचा हकदार होतो. तर आपण 4थ्या अध्यायामध्ये ऐकल्याप्रमाणे ऋषी वाल्मिकीने सांगितले की मोक्षप्राप्तीसाठी विष्णू नामजप, धोंडेदान आणि दीपदानाचे अधिक महत्त्व सांगितलेले आहे. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की अधिक मास, ज्याला धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, महात्म्य ग्रंथातील अध्याय 5 अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या अध्यायात अधिक मासाचे दुःख आणि भगवान विष्णूंनी त्याला दिलेले आश्वासन याचे सुंदर असे वर्णन केलेले आहे. आपण आता या अधिक मासाच्या 5व्या अध्यायाची रसाळ अशी ही कथा अगदी सरळ सोप्या भाषेमध्ये ऐकणार आहोत. तर श्रोत्यांनो, आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच रसाळ कथेच्या आपल्याला ऐकायला मिळतील आणि त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल. अधिक मास, अध्याय 5वा. मागील अध्यायात आपण पाहिले की इतर सर्व महिन्यांना स्वतःचे स्वामी आहेत, त्यांना आपलं नाव आहे, समाजात मान आहे. मात्र अधिक मासाला कोणतेही नाव नाही. त्याला मलमास, मळलेला किंवा टाकाऊ महिना म्हणून हिणवले जात असे. या महिन्यात कोणतेही शुभ कार्य, लग्न, मुंज केले जात नसल्यामुळे लोक त्याला अशुभ मानत. या निंदेमुळे आणि अपमानित जगण्यामुळे अधिक मास अत्यंत दुःखी झाला होता. त्याच्या जीवनात नैराश्य आले होते. तो स्वतःचे दुःख निवारण करण्याच्या हेतूने वैकुंठ लोकात भगवान विष्णूकडे निघाला. समाजात अपमानित जगणं आणि निंदा यामुळे अधिक मास अत्यंत कृश आणि मलूल आणि रडलेला झाला होता. त्याच्याकडे बघावेसे वाटत नव्हते. तशाच त्या नैराश्य अवस्थेमध्ये भगवान विष्णूकडे तो गेला आणि भगवान विष्णूंच्या चरणावर कोसळला. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले. भगवान विष्णूला रडत रडतच तो म्हणाला, हे जगन्नाथा, हे वैकुंठनाथा, मी सर्व जगामध्ये निंद ठरलो आहे. लोक मला मलमास म्हणतात, माझा तिरस्कार करतात. सर्व शुभ कार्यातून मला वर्ज्य केलेले आहे. माझे स्वतःचे असे कोणीही नाही, ना कोणी स्वामी ना पाठीराखा. अशा अपमानास्पद जगण्यापेक्षा मला मृत्यू आलेला बरा. मी आत्मदहन करायला तयार झालो आहे. कृपा कर भगवंता माझ्यावर, मला न्याय द्या. हे अधिक मासाचे अतीव दुःख पाहून कारुण्यमूर्ती असलेल्या भगवान विष्णूंनी त्यांना त्या मलमासाची दया आली. विष्णूंनी अधिक मासाला प्रेमाने जवळ घेतले आणि अश्रू पुसले आणि त्याचे सांत्वन करत त्याला म्हणाले, हे मलमासा, तू अजिबात रडू नकोस आणि आत्महत्येचा विचार तर मनातही आणू नकोस. जो माझ्या शरण येतो त्याचे दुःख दूर करणे हे माझे कर्तव्य आहे. मी तुला या दुःखातून नक्कीच मुक्त करीन. हा संसार गोलोकनाथ भगवान श्रीकृष्णाच्या इच्छेने चालतो. तुझ्या या समस्येचे पूर्ण निवारण केवळ तेच करू शकतात. म्हणून मी स्वतः तुला घेऊन गोलोकात श्रीकृष्णाकडे जाईन आणि तुझा हक्क तुला मिळवून देईन. भगवान विष्णूंनी अधिक मासाचा हात धरला आणि त्याला धीर दिला. त्याला घेऊन ते परमपवित्र अशा गोलोकधामाकडे जाण्यासाठी निघाले, जेथे प्रत्यक्ष पूर्ण ब्रह्म भगवान श्रीकृष्ण निवास करतात. श्रोत्यांनो, आपल्याला या अध्यायातून हे शिकायला मिळते की जेव्हा जगात
आपल्याला कोणीच आपले मानत नाही, सर्वजण आपला तिरस्कार करतात, तेव्हा भगवंताचे चरण हाच एकमेव अंतिम आसरा असतो. देव कधीही शरणागत्याचा त्याग करत नाही. तर येथेच अधिक मास अध्याय 5 समाप्त होतो. इति श्री बृहनारदीय पुराणे पुरुषोत्तम मास महात्म्ये पंचमो अध्याय समाप्त. श्री कृष्ण अर्पणमस्तुभ्यं. जय श्री कृष्णा.